गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्ही सगळे कसे आहात? होपसो सगळे मजेतच असतील आणि मजेतच हवेत. स्नेहा बेगे ह्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर चला, आता वाजलेले आहे 6:15. तर ब्लॉगची शूट करायला चालू केलेलं आहे. तर रात्री आहे ना थोडासा पाऊस पडला होता, त्याच्यामुळे ना आज थोडंसं वातावरण वेगळंच होऊन गेलं होतं. कारण की ना हे पाऊस पण येणं चांगलं नसतं, ह्याला अवकाळी पाऊस असंही बोललं जातं. कारण की ह्या पावसामुळे लहान लेकरांना म्हणजे आजारी पण किंवा काही म्हणजे त्रास होतं, ताप वगैरे येतो, सर्दी वगैरे येतात. हे पाऊस पण चांगला नसतो आलेला, पण आता हा अवकाळी पाऊस आला त्यालाही कोणी काही करू शकत नाही. वातावरण थोडंसं वेगळंच होऊन गेलं होतं, त्यामुळे थोडंसं असं हिरवं हिरवं झालं होतं. आणि चला तर आता दिवसाची सुरुवात झाली. खूप दिवस झाले ब्लॉग काय आला नाही तुमच्यापर्यंत, कारण की मी शॉर्ट व्हिडिओ आहेत ना रोज टाकत असते, त्यामुळे तर कॉन्टेंट तर काही सापडत नाही, म्हणजे काय बनवायचं हा विचार चालू असतो, त्यामुळे तर मी काय बनवत नाही. तर चला, आज आम्हाला कुठेतरी बाहेर चाललो आहेत आम्ही, तर तुम्हाला समजेनच व्हिडिओ बघून आम्ही कुठे जाणार आहोत. तर चला म्हटलं आज शूट करूयात. गुढीपाडव्याच्या दिवशी पण मी शूट करणार होती, आमच्या गावची यात्रा होती तेव्हा मी गेली पण होती यात्रेला, शूट पण करणार होती, पण एवढं काय शूट करण्याचं हे नाही झालं, त्यामुळे नाही केलं. म्हटलं आज तरी शूट करूया. तर चला, आता पाऊस पडल्यामुळे ना सर्वप्रथम चहा तर घेऊच वाटतो, तुम्हाला तर माहितीच आहे. मग असं ना चहा केला. चहा झाल्याच्या नंतर मग नाश्त्याची तयारी चालू होती. चहामध्ये ना अद्रक आणि विलायची टाकते, मग आणखीन चहा चांगला होतो. तर नाश्त्यामध्ये काय बनवायचं हेच चाललं होतं. मग साबुदाणा ना भिजत घातला होता, मी फ्रीजमध्ये ठेवला होता. म्हटलं चला साबुदाणाच करूया, आज खूप दिवस झाले काय केला नव्हता. सारांशला नाही आवडत साबुदाणा, मग सारांशसाठी काय पोहे गेले होते, त्याला पोहे आवडतात म्हणून. आणि सारांच्या पप्पांना साबुदाण्याची खिचडी केली होती, त्यांना फार आवडते. तर अशी नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर थोडंसं आवरायचं पण होतं, कारण की बाहेर जायचं होतं, त्यामुळे मी जाताना सगळंच आवरून जात असते, कारण की आल्यावर मग तेवढंच म्हणजे हे होतं, त्यामुळे. तर चला मग सारांश पण आहे आपल्या, खेळतोय, मग नाश्त्याची पण तयारी चालू आहे. तर अशी मी खिचडी बनवली होती आज सारांच्या पप्पांसाठी आणि माझ्यासाठी पण. तर सारांचे पप्पा आहेत, तर सारांश पण त्यांच्यासोबत खेळत होता. म्हटलं तोपर्यंत सगळं आवरून घेते, कारण की एकदा खेळायच्या नादी लागला ना मग हेच करत असतो, नाहीतर मग सारखं मग त्याचं हेच असतं, हट्टच असतो. तर खाण्यात पण त्याचं एवढं काय नसतं जबरदस्तीने, मग त्याला त्याच्या मागे मागे मागे, तुम्हाला तर माहितीच आहे लहान लेकरांचं कसं असतं. तर सगळी कामं वगैरे पण आवरली आहेत माझी. हॅलो सगळ्यांना, तुम्ही सगळे कसे आहात? होपसो सगळे मजेतच असतील आणि मजेतच हवे. स्नेहा बेगे ह्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जाओ हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. तर खूप दिवस झाले ब्लॉग नाही आला ना, तर आज मी ब्लॉग टाकणार आहे. गुढीपाडव्याला करणार होती शूट. गुढीपाडव्याला आमची गावची यात्रा पण असते, तिथे पण आम्ही गेलेलो, बट ते शूट करण्यात आलं नाही. म्हटलं आता खूप दिवस झाले तर ब्लॉग तर शूट केलाच पाहिजे. आणि शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला तर माहितीच आहे, मी रोज अपलोड करत असते, नक्की बघत जा. आणि जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला मग कॉमेंट करा, कसं वाटतं ब्लॉग, कसे वाटतं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ, नक्की मला सांगा. आणखीन काय तुमच्यापर्यंत आणण्याचा मी सगळं काही प्रयत्न करेल, तुम्ही म्हणताल तसं. तर चला, आज मी बाहेर चालली आहे. तर नाश्ता वगैरे सगळं झालं आहे, सारांश पण सगळं रेडी झालं आहे. बाहेर कुठे चालली तुम्हाला मी सांगते. आज माझ्या जावेच्या मुलीचा कुंकाचा कार्यक्रम आहे, तर आज आम्ही तिथे चाललो आहे. तर तेच आवरले, साडी वगैरे पण आता वेअर केली आहे. तर सारांश पण रेडी झाला आहे, सगळ्यांचे नाश्ता वगैरे पण झाला आहे. तर तिथे चाललो आहेत, आम्ही निघणारच आहोत थोड्या वेळात. आता वाजलेले आहे 10:30. तर तुम्हाला असं आवाज येत असेल कसला तरी, तर हा आवाज आहे ना आमच्या गावात आहे ना सप्ताह उभा राहतो. गुढीपाडव्याच्या दिवशी उभा राहतो आणि रामनवमीच्या दिवशी यात्रा असते आमच्या गावची, म्हणजे 6 तारखेला आहे यात्रा. तर चला, हा त्याचा आवाजच आहे, चालू आहे थोडंसं. चला तर काय नाही, आवरले, रेडी पण झालो आहे. आता थोडंसं मी नाश्ता करून घेते, सकाळपासून थोडीशी कामं ते होती ते आवरून घेतली. माझं पण आवरायचं होतं, मग सारांचं पण रेडी करता करता टाईमच होऊन जातो. चला म्हटलं आता नाश्ता पण करून घेते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा. तर मी तुम्हाला आज सगळं शेअर करणार आहे. आपला लाडका सारांश मी तुम्हाला दाखवते. चाललंय त्याचं खेळायचं काम. आज तर काय झालं, पहिलं त्याचं आवरून घेतलं मी, पण लहान मुलं माहीत आहेत ना, सगळे कपडे घरात करून टाकले. आणखीन परत एकदा त्याचं आवरले, त्याला बोलली आता पप्पांसोबत राहा. आता बसलाय तो गाडीत जाऊन. तर म्हटलं मी पण आता सगळं आवरते, नाश्ता वगैरे करते आणि मी पण निघते आता. तर चला, बघत राहा व्हिडिओ. लाडका सारांश पण तयार झाले, हो ना सारांश?
हो. सगळ्यांना हाय कर. हाय. गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? हाय. चला त्याची चालली आता मस्ती. हो ना? हो. हो. सकाळपासून त्याला आज मी 2दा आवरले. हो ना? नुसतं मस्ती करतो आणि खेळतो. सायकलच खेळायला लागते त्याला. त्याच्या चाचूने त्याला सायकल गिफ्ट केली म्हणून. हो ना? तर चल सगळ्यांना बोल बाय बाय. बाय बाय. चला आता आम्ही निघालोय. हो ना सारांश? हो. सारांश तू कुठे चालला? हा? भूर चालला. भूर कुठे? काका दीदीकडे चालला ना? दीदीच्या हा दीदीकडे चाललाय कारण की दीदीचं फंक्शन आहे आज त्यामुळे. हो ना? फंक्शनला सगळे हा आम्ही आता काकाकडे चाललोय. ओके काकाकडे चाललोय. हो ना? तर चला आता आम्ही निघालोय. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. सगळं मी तुम्हाला कुंकाचा कार्यक्रम दाखवेल. बाय बाय सगळ्यांना. चला तर मग आता आम्ही निघालो आहोत कुंकाच्या कार्यक्रमासाठी. थोडंच आम्हाला उशीरच झाला होता कारण की सारांशचे जायच्या अगोदर मी 2 ते 3 वेळा ड्रेस चेंज केले कारण की त्यांनी बाहेर सोडलं की त्याची ते मस्ती आणि ते सगळे भरून टाकले होते त्यांनी. मग त्याच्यामुळे थोडासा वेळ पण झाला आणि घरातली पण कामं असतात, नाश्ता जेवण तर सगळंच असतं. त्यामुळे मग आता निघालोय. सारांश खूप पण एक्सायटेड झाला. त्याला असं कुठे बाहेर जायचं म्हटलं ना तो खूपच खुश होत असतो. तर तो पण बसलाय गाडीमध्ये. चालले त्याची पोयम वगैरे बोलण्याचं काम. तर आम्ही इथे पोचलो होतो. इथे ना सगळे पाहुणेही आले होते आणि नवरदेवांसाठी म्हणजे नवरीच्या सासरकडांसाठी आहेत ना असे 9 डब्बे ना त्याच्यामध्ये ना असे गोड पदार्थ केले जातात ते दिले जातात. तर सगळे पाहुणे वगैरे पण बसले होते. तुम्ही तर समोर बघू शकता. म्हणजे आमची अश्विनी आहे ना तिच्या सासूबाई बसल्या होत्या. हे रणजित दादाही होते. सगळे होते पाहुणे आलेले होते. तर आता इथे सगळे बोलत होते तू नाव घे करून. तर तेच चाललं होतं नाव घेण्याचं. तर चला मग व्हिडिओ बघा तुम्ही. तर अश्विनी पण आता आलेली होती इथे पार्लरमधून. तर खूप छान अशी सुंदर दिसत होती. मग तिला बघून लगेच वहिनींच्याही डोळ्यात थोडंसं पाणी आलं. आता कोणत्याही आबापांना तर आता नवरीपांना अशी आपल्या मुलीला बघितल्यावर थोडंसं म्हणजे इमोशनल होतंच माणूस कारण की आपली मुलगी आपण एवढ्या दिवस सांभाळतो. मग ती कोणत्याही मुलीला सासरी तर जावंच लागतं. तर चला इथे जेवण वगैरे झालं. कुंकाचा कार्यक्रम पण खूप छान झाला. त्याच्यानंतर नवरी नवरदेवांसोबत फोटोशूट चालला होता सगळ्यांचा. तर हे आहेत आमची अश्विनी आणि जावई. तर आम्हाला खूपच कमी वयामध्ये जावई पण आलेले आहेत. तर ही तुम्ही बघू शकता अश्विनीची फॅमिली आहे. सासू सासरे तिची नणंद. तर हे सगळे त्यांची फॅमिली. फोटो चालू होता. नंतर ती बोलत होती काकी मला काकींसोबत फोटो काढायचे. पण नेमकं काय झालं सारांचे पप्पा बाहेर गेले. मग मी आणि सारांशने तिच्याबरोबर फोटोशूट केला. मग कार्यक्रम छान झाला. आता आम्ही निघालोत घरी. आपला लाडका सारांश पण अजून झोपलेला आहे. खूप खेळला. मग आता गाडीत मग छान हवा लागली तर झोपी गेलाय. चला घरी गेल्यावर मग पुन्हा भेटूयात. तर मी आता घरी आली आहे. फ्रेश वगैरे व्हायचं आहे आणि आमची गावची दिंडी पण येणार आहे. ती पण मी तुम्हाला दाखवते. आणि चला तर सारांशला पण दूध वगैरे पण पाजते. गाडीत काय तो झोपीच गेला होता. उठला तर काही नाही. मग तुम्हाला आमच्या गावची दिंडी दाखवते. आता आमची गावची दिंडी आली मी तुम्हाला दाखवते. खूप छान खूप आहे. सारांश घरी आला होता. मला बोलत होता मम्मी मला पापड खायचे. तर त्याच्यासाठीच हे सगळं तळलं होतं. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. नव्यानं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.